आजचा दोहा क्रमांक आहे 22. इथून आपण आज वाचन सेवा पण ऐकली आणि त्याच्यावरती निरूपण सेवा आता आपण ऐकूया. श्रीराम. तुलसीदास अर्थात एक एक विषयावरती बोलत आहेत. त्याच्यामध्ये ते नाम या विषयावर येऊन थांबले का. नाम या विषयावर ते बोलत आहेत आणि नामाचं महत्त्व ते विशद करून सांगत आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी खूप सुंदर प्रकारे वर्णन केलं आहे. ते म्हणतात की जे खरोखर हुशार भक्त आहेत ते नामाचाच आधार घेतात, कारण सर्वात सोपं आहे घेण्यासाठी. आणि कलियुगामध्ये इतर काही चालत पण नाही. आणि म्हणून जे खरोखर हुशार भक्त आहेत की ज्यांना खरोखर ज्ञान आहे खऱ्या अर्थाने, हे सगळे जे आहेत ते अर्थात नामाचा आधार घेतात. आणि नामाचा आनंद इतका आहे की त्याचा आनंद जर एकदा आपण घेतला तर इतर कुठल्याही आनंदाच्या मागे आपण जाणार नाही. असा या नामाचा अर्थात तो आनंद आपण जेव्हा घेऊ तेव्हा समजू शकतो. बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की ज्या ऐकून फक्त समजत नाही, त्याचा भोग घेतल्याशिवाय समजत नाही. एखादा पदार्थ किती सुंदर असला तरी म्हटलं की खूप छान आहे, पण तो खाल्ल्याशिवाय त्याची खरी मजा येत नाही ना. तसं त्यांनी म्हटलं की रामनामाचा आनंद खूप आहे, पण तो अर्थात घेतल्याशिवाय आपल्याला समजणार नाही की आनंद किती आहे. आणि अर्थात नाम घेतल्यावर सुद्धा तितका आनंद येण्यासाठी आपण नाम पण तशा प्रकारे घेतलं पाहिजे. कारण नाम जरी घेतलं तरी आनंद किती येईल प्रत्येकाला हा वेगवेगळा भाग आहे. परंतु हे तुलसीदास म्हणत आहेत की याच्यामध्ये खूप आनंद आहे आणि मला स्वतःला त्यापासून अजिबात दूर जायची इच्छा नाही, क्षणभरसुद्धा, असं ते म्हणत आहेत. तुलसीदास नामाचं महत्त्व सांगतात, त्याचं वर्णन करत आहेत. ते म्हणतात की नाम आणि रूप असं तर दोन्ही संलग्न आहेत, नाही असं नाही की नाम घेतलं की व्यक्ती आठवतेच ना. व्यक्ती बघितल्यावर कधी कधी नाम आठवत नाही. असं होतं, अरे ही माझ्या ओळखीची व्यक्ती आहे, स्माईल केलं मी तिला बघून, मला नाम नाही आठवत आहे. पण नाम आठवलं तर ती व्यक्ती आठवू शकते. म्हणजे नामाचं महत्त्व किती मोठं आहे बघा, किती छान एक्सप्लेन आहे हे. की ते म्हणतात की नाम हे रूपापेक्षा मोठं आहे. म्हणून ते म्हणतात की नामाचं इतकं महत्त्व आहे. आणि दुसरं एक महत्त्व त्यांनी सांगितलं की नाम हे सगुण आणि निर्गुण दोन्हीची उपासना करणारे लोक घेतात. सगुणाची करणारे ते घेतात, पण निर्गुणसुद्धा करणारेसुद्धा आपण म्हणतो, पण ते सुद्धा इतर वेळेस नाम घेत असतात, असं त्यांचं म्हणणं आहे. ते म्हणतात जे काय मी तुम्हाला सांगतोय हे फक्त काव्य समजू नका, काव्योक्ती समजू नका. हे मला जे वाटतंय ते खरोखर मनापासून सांगतोय की नामाचं इतकं महत्त्व आहे. जसं त्याने म्हणलं की ज्ञान हे अग्नीसारखं आहे, तसं नाम हे सुद्धा अग्नीसारखं आहे. पण जसं त्यांनी वर्णन केलं की काष्ठामध्ये अग्नी असतो, कधी काही दिसत नाही, पण तो सुप्त असतो, तसं नाम पण आहे. सगुण रूप तर आपण बघतो, सगुणाची उपासना पण करतो. सगुण म्हणजे एखाद्या दिसणाऱ्या अग्नीप्रमाणे आणि न दिसणारा म्हणजे न दिसणाऱ्या अग्नीसारखं आहे. पण हे सगळं जरी काही असलं तरी नाम हे सर्वश्रेष्ठ आहे, रूप हे नंतर आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून तुम्ही नामसाधना जरूर करा. हे सगळं सांगत असताना ते म्हणतात की भगवंताने आपल्यावर इतकी कृपा केली की आपल्यावर कृपा करण्यासाठी त्यांनी इतके अवतार धारण केले, अनेक अवतार धारण केले, अनेक वेळा पृथ्वी तलावर आले. हे का केलं तर आपल्या सर्वांचं संकट दूर करण्यासाठी केलं. मनुष्य शरीर भगवंताने धारण केलं का तर आपला उद्धार करण्यासाठी, मानवाचा आणि सर्व लोकांचा. हे सगळं आपल्यासाठी केलं आहे. पण भगवंताने हे सगळं केलं आहे हे जरी बरोबर असलं तरी भगवंताचं सुद्धा रूप आहे, त्याच्यापेक्षा नामश्रेष्ठ आहे. कारण जसा भगवंताने अवतार घेतला, भगवंताने श्रीरामाचा अवतार घेतला, अनेकपैकी एक श्रीरामाचा घेतला. त्यामध्ये त्यांनी अहिल्याचा उद्धार केला. आपल्याला कथा माहिती की जेव्हा त्यांचा स्पर्श झाला त्या शिळेला, अहिल्या जी आहे तिचा उद्धार झाला. ते म्हणतात की अशा प्रकारे रामाने अनेक लोकांचा उद्धार केला, नाही असं नाही, पण त्याच्यासाठी त्यांना अनेक कृती कराव्या लागल्या. जसं त्यांनी अहिल्याचा उद्धार केला,
त्याच्यानंतर त्यांनी सुकेतू यक्षाची जी कन्या होती ताडका, ही आणि तिचे सगळे सेना, तिचा पुत्र, सगळ्यांचा त्यांनी नाश केला, कारण ते पापी होते. म्हणजे हे सगळं त्यांना जाऊन करावं लागलं. परंतु नाम हे असं आहे की तुम्ही फक्त घेतलं तर ते हे सगळं आपोआप करतं. आणि मुख्य महत्त्वाचा भाग नाश कशाचा करतं, तर भक्तांच्या वासना, दुष्ट वासनांचा नाश. सगळ्यात मोठा शत्रू हाच आहे आपला. फिजिकल शत्रू कोण दिसत नाही, तसे असतात पण कमी. परंतु खरे आपले जे शत्रू आहेत ते हेच आहेत, या वासनाच आहेत सगळ्या, की ज्या दिसत नाहीत पण त्या अतिशय दुष्ट आणि अतिशय त्यांची शक्ती आहे. आणि हे सगळे जे आहे हे नाश करण्याचं काम करू शकतं, हे केवळ नाम करू शकतं. जसं सूर्य उगवला की अंधार संपतो. सगळा अंधार असतो सगळी, पण सूर्याचा एक कवडासा आले की सर्वत्र पसरतं लगेच आणि अंधाराचा नाश व्हायला लागतो. ते म्हणतात असं नामाचा प्रताप आहे. सगळा प्रताप नामाचाच आहे. ते म्हणतात की श्रीरामाने अनेक लीला केल्या, नाही असं नाही. जसं त्यांनी जनक राजाच्या दरबारामध्ये जाऊन ते शिवधनुष्य तोडून दाखवलं, ते तोडून टाकलं. हे केलं. त्याच्यानंतर अनेक लोकांचं गर्वहरण झालं, अनेक गोष्टी त्यांनी त्यात केल्या ती लीला करत असताना. परंतु हे सगळं त्यांनी केल्यावर घडलं. पण त्यांचं नाम असं आहे की ते फक्त घेतलं तरी अनेक गोष्टी घडतात. म्हणजे नाम घेण्यासाठी विशेष काही करावं लागत नाही, परंतु भगवंताला अनेक गोष्टी करण्यासाठी स्वतः खूप त्रास घ्यावा लागला, जन्म घ्यावा लागला, अनेक लीला कराव्या लागल्या. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आपल्या शब्दात की फिजिकली त्यांना अनेक गोष्टी कराव्या लागल्या, तेव्हा अनेक लोकांचा उद्धार झाला. पण या ठिकाणी आपण काही विशेष न करता केवळ नाम घेतल्याने आपला आणि अनेकांचा उद्धार होऊ शकतो. इतकं या नामाची शक्ती आहे. ते म्हणतात की प्रभूने अनेक लीला केल्या, दंडकवनात पण गेले, ते पण त्यांनी शोभिवंत करून टाकलं, अनेक गोष्टी केल्या, राक्षसांची सेना मारली, सगळं केलं, पण ते त्यांना करावं लागलं. रामाने शबरीचा उद्धार केला, जटायूला मुक्तता दिली. हे सगळे त्यांचे खूप मोठे भक्त होते, उत्तम सेवक असं म्हटले, सेवक होते. पण हे तर सगळे चांगले होते. परंतु नामसाधनेने दुष्ट लोकांचा पण उद्धार होतो. हे तर सज्जन होते, भक्त होते, यांचा तर उद्धार झाला, तो प्रत्यक्ष भगवंताने केला. जटायूला मुक्ती भगवंताने दिली. शबरीकडे स्वतः प्रत्यक्ष राम गेले, पण त्याला जावं लागलं. पण दुष्ट लोकांचा सुद्धा उद्धार केवळ नाम घेतल्याने होतो. त्यासाठी भगवंताला जायची गरज नाही. भगवंताने सुग्रीवाला आश्रय दिला, विभीषणाला दिला आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी केल्या. सुग्रीवाचं जे काही दुःख होतं ते दूर केलं. अर्थात त्याचं दुःख होतं की त्याची नगरी बळकावली होती वालीनी, ती मिळवून दिली. विभीषणाला अर्थात राज्य सोडून यावं लागलं होतं, त्याचं राज्य पण त्याला लगेच देऊन टाकलं. रामाचा केवळ संग झाला आणि त्याला पहिलं काम केलं असेल तर रामाने राज्याभिषेक केला. म्हणे आजपासून तू राजा आहेस, मी तुझा इथेच राज्याभिषेक करतो, तुला राज्य मी देणार. फक्त एकदा त्यांच्याशी संग झाला आणि हे भगवंतानी फळ दिलं. बघा किती जबरदस्त फळ दिलं. अशा भगवंताने अनेक लीला केल्यात. पण तरी नाम घेणाऱ्यांचं महत्त्व कमी नाही आहे. भगवंत येणारच, नाम जिथे चालू तिथे भगवंत येणार हे नक्की आहे. श्रीरामाने जेव्हा समुद्रावर सेतू बांधायचं ठरवलं, अनेक कष्ट घेतले त्यांनी घेतले. त्याच्याबरोबर अस्वल होती, वानर सेना होती, सगळ्यांनी खूप खूप कष्ट घेतले. पण सेतू बांधताना काय घडलं की त्या शिळेवरती रामनामच लिहिलं ना, आणि ती शिळा जेव्हा समुद्रात पडली तेव्हा ती तरंगायला लागली. म्हणजे नामाचा महिमा जे प्रत्यक्ष रामाला करता येत नव्हतं त्याच्या नामाने घडवलं. रामाला प्रश्न पडला होता सेतू कसा बांधायचा, बरोबर की काय करायचं, कसं करूया. समुद्राची प्रार्थना केली, समुद्र वाट द्यायला तयार नव्हता, कितीतरी त्यांना अडचणी होत्या. पण नंतर यथावाका जेव्हा समुद्राने वाट करून द्यायचं ठरवलं आणि म्हटले सेतू बांध, त्यावेळेस त्या प्रत्येक दगडावरती राम नाम लिहिलं गेलं आणि ते सगळे टाकले गेले.
त्याचा वापर केला गेला. म्हणजे रामनामामुळे समुद्रावरती सेतू निर्माण झाला. म्हणजे नामाचा महिमा किती बघा. मग आता सांगा, त्यांचं म्हणणं आहे की काय मोठं आहे, नाम मोठं आहे का श्रीराम मोठे आहे? अहो म्हणे, सेतू बांधला ही सुद्धा छोटी गोष्ट आहे. तो तर समुद्रावर बांधला, परंतु आमच्या मनामध्ये असलेला किंवा आमच्यासमोर असलेला हा जो भवसागर आहे सर्वात मोठा आहे. आमच्यासाठी हाच मोठा आहे. पण हा भवसागरसुद्धा जर पार करायचा असेल तर रामनामाची नौका पाहिजे. ही जर नौका तुम्ही घेतलीत तर हा भवसागर जो आहे तो तुम्ही क्षणात पार कराल. कशाला? पार पण कदाचित करावा लागणार नाही, तो आटूनच जाईल. इतकी शक्ती नामामध्ये आहे. मग जर इतकी शक्ती जर नामामध्ये आहे तर मला सांगा, श्रेष्ठ कोण आहे? नाम श्रेष्ठ आहे का रूप श्रेष्ठ आहे? गंमतशीर त्यांनी तुलना केली नाही का, की नाम श्रेष्ठ आहे का रूप श्रेष्ठ आहे. याच्यावरती एक आपल्या महाराजांच्या प्रवचनाच्या पुस्तकामध्ये सुद्धा एक हे आहे, एक त्या दिवशीचं प्रवचन आहे की नाम आणि रूप याच्यामध्ये श्रेष्ठ काय, असं एक प्रवचन आहे. आणि या ठिकाणी तुलसीदास जे आहे ते प्रतिपादन करतात की नाही, सर्वात श्रेष्ठ हे नामच आहे. ते म्हणाले, बघा अजून तुम्हाला काही गोष्टी मी सांगू इच्छितो, तुम्हाला समजेल की त्यांनी अनेक मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या, सगळं काही केलं, हे सगळं ठीक आहे. तरी पण त्यांचं नाम घेणारे लोक जे भगवंताला जेवढे आवडतात तेवढं इतर कोणीच आवडत नाही. जसं त्यांचं नामस्मरण अनेक लोकांनी केलं आहे, ज्याच्यामध्ये मुख्य म्हणजे अर्थात भगवान शंकरच आहेत, जे त्यांचं स्वतःचं पण लाडकं दैवत आहे. भगवान रामांचं दैवत असेल तर भगवान शंकर आहे. आणि भगवान शंकरसुद्धा सतत नामच घेत आहेत ना. आणि म्हणून तर ते म्हणतात ना की शतकोटी प्रविस्तरम. एवढं मोठं रामचरित्र आहे, पण त्यातून ही 2च अक्षरं महत्त्वाची आहेत. राम, ती कथा पण आपण ऐकलेली आहे की जेव्हा त्याची वाटणी केली तेव्हा शेवटी 2 अक्षरं राहिली शतकोटीची. ती 2 अक्षरं राहिलेली फक्त भगवान शंकराने घेतली. जेव्हा वाटप केलं या सर्व रामचरित्राचं, शतकोटी अक्षरं होती. त्याचं वाटप करता 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 सगळ्यांना ती वाटप केली, मानव, दानव आणि देव. करता करता 2च राहिली शिल्लक. 3 भाग होते, 1-2 वाटल्यानंतर जे शिल्लक आहे 2 अक्षरं शिल्लक राहिली. आणि त्यातले जे रामनाम होतं तेच त्यांनी धारण केलं आपल्या, अर्थात त्यांनी कंठाशी ठेवलं रामनाम. अशी पण एक कथा, अनेक कथा आहेत, याच्यावरती कथा खूप आहेत, वेगवेगळ्या कथा आहेत. पण त्यांना म्हणायचं आहे की नामाचं हे महत्त्व आहे की भगवान शंकरांना जे होतं. आणि अजून एक छान उदाहरण दिलं आहे. ते म्हणतात की नारद मुनी. आता हे तर काय, हे तर सतत नाम घेतात, नारायण नारायण. आता नामाचा महिमा काय हे नारद मुनींकडून काय ऐकणार? ते स्वतः सतत नामस्मरणच करतात, म्हणून तर ते कुठेही जाऊ शकायचे. ज्या रावणाला रामाचं नाव ऐकल्यावर तळपापड व्हायचं, तिथे जाऊन ते नारायण नारायण करायचे त्याच्या दरबारात सुद्धा. पण त्याला कधी असं म्हणू शकले नाहीत ते की नाही नको घेऊ, कारण त्यांनी कुठेही जरी गेला तरी नाम घेतलेलं आहे. राक्षसांकडे तर त्यांचा नेहमीच संचार होता नारद मुनींचा. आणि सर्व राक्षसे अर्थात नारायणांचे शत्रू होते. पण ते सगळ्या राक्षसांच्याकडे जेव्हा जेव्हा जायचे, प्रत्येक ठिकाणी ते नारायण म्हणल्याशिवाय जायचे नाहीत. आणि तरीसुद्धा राक्षस त्यांना काही म्हणायचे नाहीत, त्यांच्या शत्रूचं नाव घेऊनसुद्धा, कारण त्यांना माहीत होतं की हे म्हणल्याशिवाय राहणार नाही. आणि असे हे नारद मुनी आहेत, हे सुद्धा फक्त नाम घेतात. बाकी त्यांना काही तप करायला, जप बाकी करायला काही वेळ नाही आहे. ते भ्रमंती करतात पण नाम जप सतत करतात. आणि म्हणून तुलसीदास म्हणतात, बघा नाम घेण्याला किती महत्त्व आहे, नामाचं महत्त्व किती आहे. आणि हे नाम घेतल्यामुळेच नारदसुद्धा भगवंताचे प्रिय भक्त आहेत. प्रल्हादाची सुद्धा त्यांनी उदाहरण दिलं की प्रल्हादाचं काय, प्रल्हादाने काय केलं सांगा ना, नामच घेतलं ना भगवंताचं बस. आणि जे त्याच्या वडिलांना आवडायचं नाही, ते म्हणायचं माझं नाम घे, मी श्रेष्ठ आहे, मला अनेक वरदान प्राप्त झाले आहेत, सगळे देव मला घाबरतात, ते माझे अंकित आहेत. हे सगळं असताना तू कशाला नाम घेतो आहेस भगवंताचं?
पण तो घेत होता. पण हे नाम, केवळ नाम घेतल्यामुळे भगवंताने त्याच्यावर कृपा केली. आणि अर्थात प्रल्हाद हा किती मोठा महाराजांचा याचा भक्त होता, देवाचा, आणि म्हणून देवाचा तो अतिशय लाडका असा भक्त बनला. प्रल्हादाची पण ही अशीच कथा आहे. दुसरी कथा आहे ध्रुवाची. ही कथा आपल्याला माहीत आहे की केवळ सावत्र आई जी आहे तिने त्याला अतिशय कटू उद्गार काढले. आणि त्याला असं वाटलं की मला माझ्या बाबांच्या मांडीवर बसता येत नाही, आणि आईने तर सावत्र आईने असे कटू उद्गार काढलेत, काय करू. त्याला दुःख झालं. तेव्हा त्याला हाच उपदेश मिळाला की तू नाम घे फक्त. आणि त्यांनी फक्त भगवंताचं नाम घेतलं ना, फक्त नाम घेतलं, आणि त्याला काय मिळालं, अजोड स्थान मिळालं. ध्रुव स्थान त्याला म्हणतो आपण. हे केवळ नामस्मरणाने मिळालं. नाही तर तो लहानसा मुलगा काय करणार भगवंताची भक्ती, काय माहिती त्याला. पण त्याने फक्त नाम घेतलं, आणि केवळ नाम घेतल्याने त्याला अजोड दिव्य स्थान प्राप्त झालं, ध्रुवलोक. हा नामाचा महिमा आहे. हनुमानाचं तर काय सांगावं. हनुमंत नेहमी हनुमंताच्या हृदयी राम, श्रीराम जय राम जय जय राम, ते तर आहेच आहे. हनुमंत तर नेहमी भगवंताचं नाम घेतातच. तुलसीदास म्हणतात, अहो तुम्हाला नामाचा प्रभाव मी किती सांगू. ते आपल्याला खूप चांगल्या प्रकारे स्पष्टीकरण देऊन नामाचं महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करतात सर्वसामान्य लोकांना. ते म्हणतात किती लोकांचा उद्धार झाला आहे बघा, अजामिळाचा झाला आहे. ही कथाही आपल्याला माहिती आहे, भागवतामध्ये आपण कथा ऐकलेली आहे. अक्षरशः त्या जे आपण पंचपदी म्हणतो त्यातलेच लाईन्स आहेत. पापी अजमेळा मुक्त केले कोणी, गणिका गजेंद्रासी उद्धरिले कोणी. हाच क्रम आला की नीच अजामिळ गजेंद्र वेश्या सगळ्यांचा उद्धार केवळ नामाने झाला आहे. अजामिळ तर खूप पापी होता, ब्राह्मण होता, पण ब्राह्मण असून सुद्धा अनेक पापं तो करायचा. जे करू नये त्या सगळ्या गोष्टी तो करत होता. आणि असा हा पापी असून सुद्धा केवळ त्यांनी चुकूनच आपल्या मुलाचंच नाव घेतलं, पण मुलाचं नाव हे भगवंताचं नाव होतं, नारायण हे नाम होतं. आणि आपल्या भाषेत त्यांनी केवळ अपघाताने ॲक्सिडेंटलीच त्यांनी नाव घेतलं, परंतु ते भगवंताचं नाव असल्यामुळे त्याचा उद्धार झाला. यमाच्या दूतांना भगवंताच्या भक्तांनी दूर पाठवून दिलं. ते म्हणाले काही यायची गरज नाही आहे, त्याचं भरपूर पुण्य आहे. आणि तो वाद शेवटी यमधर्मापर्यंत गेला. आणि शेवटी यमधर्म जो आहे तोही म्हणाला नाही, हरींचे भक्त आहेत, त्याला मी काही करू शकत नाही, तुम्ही चुकून तिथे गेलात, परत या, काय हरकत नाही. त्याच्यावर खूप मोठा उपदेश आहे भागवतामध्ये. आणि असं हे नाम महत्त्व आहे, ज्यांनी अनेक नीच लोकांचा उद्धार केला आहे. गजेंद्रची पण कथा माहिती आहे आपल्याला, की त्याला किती मद होता, त्याला किती गर्व होता की माझ्यासारखा शक्तिशाली कोणी नाही. आणि या गजेंद्राचा सुद्धा जो आहे, जेव्हा नकराने पाय पकडला तेव्हा त्याची सर्व शक्ती जी आहे ती त्याला लक्षात येईल की माझी शक्तीच काही नाही. शक्तिपात होत होता आणि त्याच्याबरोबर असलेले सर्व लोक त्याला सोडून लांब गेले. जोपर्यंत सुरुवातीला सगळे होते, परंतु संकट जेव्हा गहरं झालं तेव्हा त्याला लक्षात आलं की आपल्या या गजेंद्राचं काही खरं नाही, आणि सगळे त्याला एक एक सोडून गेलं. असं लौकिकामध्ये होतं. सुख में सब साथी दुख में ना कोई, मेरे राम हे श्याम, गाणं आपण ऐकतो. खरोखर आपला साथी खऱ्या अर्थाने आहे तर आपला भगवंत आहेत, आपले गुरु आहेत. हेच सगळं आपल्याबरोबर येणार. बाकी काहीही कोणी कितीही ठरवलं तरी तो आपल्याला काही विशेष मदत करू शकत नाही. केवळ नाम देतं. गजेंद्रांनी पण केवळ भगवंताचं स्मरणच केलं ना. तिथे असलेलं एक कमल त्याने उपटून घेतलं आणि फक्त मनपूर्वक भगवंताला हाक मारली आणि भगवंत प्रगट झाले आणि नकराचा वध केला. अशा सगळ्या अनेक कथा आहेत. या कथांचा ते या ठिकाणी उल्लेख करतात आणि म्हणतात की नामाचं महत्त्व तुम्ही समजून घ्या. हो, हेच मला सांगायचं आहे. कलियुगामध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला नामच चालणार आहे. या नामाच्या जपामुळे तुम्हाला वाटेल ती गोष्ट मिळू शकते. मनोवांछित फळ मिळतं. जे हवं ते, मनामध्ये जी इच्छा आहे ते मिळवून देण्याची शक्ती नामामध्ये आहे. ते म्हणतात, अहो
माझ्यासारखा माणूस म्हणजे तुलसीदासांसारखा. खरं पाहिलं तर माझी काय काय माझी स्थिती याची माझी लायकी काय आपल्या भाषेत म्हणलं तर भांगेसारखी आहे. भांग म्हणजे नशा आणणारा पदार्थ आहे, बरोबर. भांगेसारखा मी आहे, निकृष्ट दर्जाचा माणूस. पण आज तुळशीसारखा पवित्र, तुलसीदास नाम आहे पण मी पवित्र नाही आहे, मी पापीच आहे. पण केवळ नामस्मरणाने मी आज पावन झालो की नाही, याचं एकच कारण फक्त भगवंताचं नाम आहे. सगळ्या तुम्ही कुठल्याही प्रकारचं एखादं पुस्तक घ्या, प्रत्येक ठिकाणी नामाचा उल्लेख हा येईलच, कारण नामाशिवाय पर्यायच नाही आहे. आणि अनेक लोक त्या नामाचा आधार घेऊन पवित्र झालेले आहेत, पुण्यवान झालेले आहेत, त्यांना मोक्ष मिळाली, मुक्ती मिळाली. ते म्हणाले, अहो हे मी सांगतोय म्हणून नाही, हे तर अशा प्रकारे तर त्यांनी शास्त्रामध्येच सांगितले की सत्ययुग जेव्हा रामाचा अवतार झाला, त्रेतायुगात रामाचा झाला, सत्ययुग जे होते त्याच्या आधीचं, त्याच्यामध्ये केवळ ध्यान करावं लागायचं, कारण त्या ध्यानानेच केवळ तुमची पापं नष्ट होणार होती. नंतर त्रेतायुगामध्ये भगवान रामाने अवतार घेतला, त्यावेळेस यज्ञ याग करावे लागायचे. द्वापार युगाला भगवान कृष्णाने अवतार घेतला, अर्थात अर्चन भक्ती ही त्यावेळेस चालायची. त्याच्यानेच द्वापार युगामध्ये तुम्हाला मुक्ती मिळू शकत होती. आणि त्याच्या पुढचं म्हणजे आजचं युग, अर्थात कलियुग आहे. सर्वात जास्त पापं इथे होतात, पण सर्वात लवकर मुक्तताही इथेच होते. कारण केवळ आणि केवळ नाम जर तुम्ही घेतलं तर अर्थात तुमची सगळी पापं नष्ट होऊ शकतात. म्हणून असं तुलसीदास परत एकदा सांगतात की म्हणून तुम्ही हे समजावून घ्या की नामाचं महत्त्व किती आहे, जे अतिशय साधं आहे, घेण्यास सोपं आहे. घेताना असं काही वाटत नाही की मी फार मोठं काही देवाचं काही करतोय, ही फिलिंग येत नाही. म्हणून तर नामाचा जरा हा एक भाग आहे की लोकांना वाटतं काय नामस्मरण करायचं, त्याच्यापेक्षा आपण काहीतरी मोठं काहीतरी करूया, मोठं कार्य करूया म्हणजे समाधान मिळेल. पण हेच तर वैशिष्ट्य आहे की अतिशय छोटं असलेले हे नाम ते जे करू शकेल ते या महापूजा पण करू शकत नाही. हे नामाचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून तुलसीदास वारंवार आपल्याला सांगतायत की बाबांनो, तुम्ही कसंही करा, काही करा, पण नामच घ्या हो. नामच फक्त तुम्हाला तारू शकते, बाकी तुम्हाला काहीही तारणार नाही. ते म्हणतात नामाचं अजून एक वैशिष्ट्य आहे. ते म्हणतात बाकी मंत्र आहेत बरेच, असं काही नाही. मंत्र आहेत, अनेक देवतांचे अनेक मंत्र आहेत, पण ते जपायचे तर जरा खूप मोठी संहिता आहे. कोड ऑफ कंडक्ट ज्याला आपण म्हणतो की असा मंत्र असेल तर असा जप करा, हे करायचं असेल तर अमकं पहिलं करा, तमकं करा. गायत्री मंत्र आहे, सर्वात प्रभावी मंत्र आहे हा. ज्याच्याने तर भस्म होतं, पाप भस्म नाही, सगळंच भस्म होऊ शकतं, इतकी शक्ती आहे. पण तो जपायसाठी त्याची संहिता किती मोठी आहे, इतकी मोठी संहिता की संहिता वाचता तर आपण जप नाही करणार. गायत्री मंत्राला सगळ्यात जास्त संहिता. कधीतरी तुम्ही ऐका त्याची संहिता काय ती. संहिता ऐकल्यावर आपल्याला भीती वाटेल की बाबा एवढं कसं करू, नाही झालं तर दोष निर्माण होतो. मग आपण म्हणून एवढे दोष लागण्यापेक्षा आपण न जपलेला बरा. असे हे सगळे मंत्र त्याच्या वाटी जायला भीती वाटते. पण रामनाम जपायला असं काही नाही. नामजप जेव्हा तुम्ही करता, कसाही करा, कुठलीही संहिता नाही. तुम्ही कशाही प्रकारे घेतला, अगदी कंटाळा आला राम राम म्हटलं तरी चालेल, राग आला तरी राम म्हणा, प्रेमाने म्हणलं तर बापरे बापरे, मग त्याच्यासारखं तर काय पुण्यच नाही. प्रेमाने नाम घेणं ह्याच्यासारखं काही पुण्यच नाही आहे. पण ते म्हणतात तुम्ही कशाही प्रकारे घ्या, कुठल्याही अवस्थेत घ्या, पण घ्या. तुमच्यासाठी सर्वात जास्त फलदायक हे केवळ नाम आहे. विचार करा, माझा पण उद्धार या नामामुळेच झाला आहे. तुलसीदास म्हणतात की माझा उद्धार या भगवंतानी नामामुळेच घेतला आहे. अहो माझ्या हरकेवर एवढी कृपा कशी झाली, या नामामुळेच
भगवंताने कृपा केली आहे. नाही तर माझ्यासारखं पापी कोण असेल, कोण नसेल, मीच असेल कदाचित. जास्तीत जास्त पापी मीच आहे असं मला वाटतं. पण तरी माझा उद्धार त्याने केलाच ना. मग माझ्यासारख्या पापाचा जर उद्धार ते करू शकतात तर आपला का नाही करणार. आणि म्हणून तुम्ही भगवंताचं नाम घ्या. रामनामात खूप शक्ती असं तुलसीदास वारंवार वेगवेगळी उदाहरणं देत देत करत आहेत. ते म्हणतात की एक लक्षात ठेवा की नाम घेत असताना तुम्ही ज्या प्रकारे जे काही करता ते भगवंत बघतायत. तुम्ही कशा प्रकारे नाम घेतात, भक्तिपूर्वक घेतात, विनयाने घेतात, कशा प्रकारे करतात, तुमची वर्तणूक कशी आहे, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या भगवंताला दिसत आहेत. आणि म्हणून त्याचं फळ पण प्रत्येकाला वेगवेगळं मिळतं. जरी एकच नाम असलं, एकच गोष्ट असली तरी फळ प्रत्येकाला वेगळं मिळतं. कारण जशा प्रकारे आपण ते नाम घेऊ तशा प्रकारे त्याचं फळ मिळतं. किती श्रद्धेने घेतो, किती हृदयापासून घेतो याला महत्त्व आहे. आणि त्या प्रकारे त्याला फळ कमी अधिक प्रमाणात मिळतं. कधी कधी लवकर फळ मिळतं. कारण काय की तो मनुष्य ज्या प्रकारे घेतो त्याच्यामुळे ते लवकर मिळतं. तरी पण एक गोष्ट नक्की आहे, परवाही मी जस्ट सांगितलंच की गुरूंकडून मंत्र घेतल्यावर तुम्हाला किमान 12 वर्ष साधना करावी लागते. हे लक्षात ठेवा. हे फिक्स आहे की किमान 12 वर्ष तुम्ही जर साधना केलीत तर तुमची खूप प्रगती होते. पण 12 वर्ष साधारणपणे लागतातच असं त्याने म्हणलं आहे. त्यामुळे आपण कुठे आहोत त्याचा विचार न करता नाम साधना करत राहा. दिलेलं नाम घेत राहा. गुरूंनी दिलेलं नाम घेत राहा. नसले तर तुम्हाला आवडणारं नाम घ्या. काहींकडे गुरु नसतील, ठीक आहे, हरकत नाही. तुम्हाला आवडणारं नाम घ्या किंवा तुमच्या कुलदेवतेचं नाव घ्या. ह्याला पण महत्त्व आहे. कुलदेवतेचं नाम घेण्याला पण महत्त्व आहे. कुलदेव आणि कुलदेवी ज्यांची आहे त्यांनी घ्यायला हरकत नाही. ज्यांची नाही त्यांचा प्रश्न नाही, असतेच पण सगळ्यांची. त्यामुळे असं काही नाही. म्हणून नाम घ्या हा जास्त महत्त्वाचा भाग आहे. पण असं नाम तुम्हाला किमान 12 वर्ष घ्यावं लागतं गुरूंकडून घेतल्यानंतर सुद्धा. पण त्याच्यानंतर तुमची थोडीशी खऱ्या अर्थाने थोडी प्रगती नक्की होऊ शकते जर तुम्ही नाम घेतलं असेल तर. कारण नाम साधना जर तुम्ही नाही केली तर गुरु तरी तुम्हाला कसे पुढे घेणार हो. नाम साधना तुम्ही केली पाहिजे. जसं जमेल तसं, जेव्हा जमेल तेवढं, हे जर तुम्ही घेतलं प्रगती नक्की होणार, यात शंकाच नाही. कारण हे स्वतः गुरूंनीच सांगितलं आहे. तुलसीदास पण म्हणतात, अनेक लोकांनी सांगितलं आहे की 12 वर्ष पहिली लागतातच. 12 वर्षाच्या अपेक्षा कमी काही होऊ शकत नाही. जसं 10वी झाल्याशिवाय SSCची परीक्षा देता येत नाही. 10 वर्ष तुम्हाला काढायचीच आहेत पहिली देते. किती विद्यार्थी हुशार असू दे, तो कधी कोणी 5 वर्षामध्ये 10वी पास झालेला कधी होऊ शकतं का? ऐकलं आहे का? नाही होऊ शकत. असंच आहे की या मार्गामध्ये तुम्हाला किमान 12 वर्ष तुम्ही अनुग्रह घेतल्यानंतर साधना केली पाहिजे, ती त्यांनी सांगितली ती. तर तुम्ही एक टप्पा नक्कीच पुढे जाऊ शकता, यात शंका नाही. हे अनेक ठिकाणी त्याचा उल्लेख आहे, त्यात काही शंका नाही. म्हणून आपण साधन करत राहिलं पाहिजे. गुरु मिळाल्यावर तुमचं मोठं काम झालेलं असतं. फक्त साधना करायची असते. ती जेवढी जास्त कराल तेवढी अजून लवकर प्रगती होईल. अशा प्रकारे तुलसीदास सुद्धा जे आहेत ते नामाचं महत्त्व सांगतायत. ते म्हणतात त्यांची ही जी काही लीला होती रामायणातली, हिच्यामध्ये त्यांचा मुख्य हेतू उद्धार करणं हाच होता ना. बाकी काय त्यांना काय करायचं आहे? बाकी अवतारच मुळात त्यांनी जेवढे घेतले ते सर्वांचा उद्धारासाठीच घेतले. रावणाचा उद्धार करायचा होता. अनेक राक्षस होते, अनेक लोक होते की ज्यांचा त्यांना उद्धार, आणि त्यांनी हेच काम केलं ना संपूर्ण. जसं भागवतामध्ये वर्णन आहे की जेव्हा सीतेचं हरण झालं तेव्हा राम अक्षरशः एखाद्या सामान्य मानवासारखे सीते 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 म्हणून धावत होते आणि झाडांना वेलींना मिठी मारत होते.
आणि वरून पार्वती म्हणते हाच का तुमचा देव. शंकरानं म्हणते हा तुमचा देव आहे, ह्याचं तुम्ही नाम जप करता, हा तर सामान्य मानवासारखा रडतोय, वेलींना काय मिठा मारतो, झाडांना काय मिठा मारतो, हा तुमचा देव आहे. तेव्हा भगवान शंकरसुद्धा हसले, म्हणे तुला समजणार नाही हे सगळं ते करतायत त्याचं कारण काय, काय करतात, कशाला करतायत. अगं ते ज्यांना ज्यांना आलिंगन देत आहेत त्या सर्व वेलींचा सर्व झाडांचा उद्धार होतो आहे. भगवंताने आलिंगन देणं मग काय साधी गोष्ट आहे. नुसत्या पदस्पर्शानीचा अहिल्याचा शिळेमधून जर स्त्रीमध्ये रूपांतर झालं, परत तिला मुक्ती मिळाली, तर भगवंताने जर मिठी मारली एखाद्या गोष्टीला तर त्याचा उद्धार होणार नाही का. होणार. आणि असा उद्धार करण्यासाठीच भगवंत हे अशा प्रकारे करत आहेत. सतत धावत धावत कधी या झाडाला मिठी मार, कधी त्या वेलीला मिठी मार, सीते सीते म्हणत आहेत. हे फक्त त्यांचा म्हणायचा भाग आहे, पण याच्या मागे इतरांचा उद्धार करणं हेच त्यांचं खरं काम होतं आणि ते करतायत. आणि अर्थात मग पार्वतीला यथावकाश ते पटलं. जेव्हा ती स्वतः खाली आली, एवढं सांगूनसुद्धा तिला पटलं नव्हतंच, पण जेव्हा तिने स्वतः रूप घेतलं सीतेचं आणि खाली आली, तेव्हा एका क्षणात भगवंत म्हणाले की माते, पार्वती माते, आज मला तू दर्शन दिलंस, किती कृपा केलीस. समजून गेली पार्वती माता की खरोखर माझे जे यजमान सांगतात ते खरंच आहे, की भगवंत हे सगळं फक्त उद्धार करण्यासाठी करत आहेत. तिला याची प्रचिती आली. आणि म्हणून भगवंत जे आहेत ते जे जे त्यांचे भक्त आहेत त्या सर्वांचा उद्धार करणारच. वेळ येणं मात्र जरुरी आहे. ती वेळ आल्याशिवाय आपला उद्धार होणार नाही. त्याच्यासाठी आपण वेळ न दवडता नाम जप केला पाहिजे, असं तुलसीदास म्हणतात. लक्षात ठेवा. अनेक म्हणतात आहेत, पण या ठिकाणी तुलसीदासांचा ग्रंथ आहे. जे काही प्रतिपादन आहे हे तुलसीदास करतायत. ते म्हणतात की माझ्यासारख्या अतिसामान्य अतिशय पापी जर व्यक्तीला जर भगवंत जर अशा प्रकारे जवळ करू शकत असेल तर तुम्ही नक्कीच माझ्यापेक्षा जास्त चांगले आहात. नक्की असाल, त्यांना खात्री आहे की माझ्यासारखा वाईट मीच आहे. माझ्या इतका वाईट कोणीच नाही आहे, पापी मीच आहे. पण तरीसुद्धा जर भगवंतानी जर मला जर मान्य केलं किंवा मलासुद्धा जर त्यांनी कृपा माझ्यावर केली तर नक्कीच ते आपल्यासारख्या चांगल्या भक्ताला नक्कीच ते जवळ करतील, यात शंकाच नाही. आणि भक्तासाठी ते काय करत नाहीत, वाटेल ते करायला तयार असतात, ज्याची जी इच्छा असेल त्याप्रमाणे. जसं सुग्रीवाशी भेट झाल्यावर सुग्रीवाला काय पाहिजे होतं, राज्य पाहिजे होतं. त्याच्यासाठी काय पाहिजे होतं, वालीचा वध करायचं. भगवंत म्हणले ठीक आहे, काही काळजी करू नको. वध केला वालीचा सुद्धा. विभीषणाला काय पाहिजे, राज्य पाहिजे होतं. अर्थात तो राज्यासाठी काही हे नव्हता, परंतु तो भगवंताचा भक्तही होता. पण तरीसुद्धा भगवंत राम म्हणाले त्याला की तुला काय राज्यासाठी तू माझ्याकडे आला नाही आहेस, परंतु तरी पण राज्य मी तुला देणारच. माझं दर्शन व्यर्थ जाणार नाही. आणि विभीषणाचा त्याच ठिकाणी भगवंत स्वतः वनामध्ये होते, पण त्यांनी त्याचा राज्याभिषेक केला. आहे की नाही गंमत. ते म्हणाले नाही, माझं दर्शन कधीही व्यर्थ जाणार नाही. तुला इच्छा नसेल तरी पण माझी इच्छा आहे, तू घ्यावं. आणि विभीषणाचा सन्मान केला, त्याला राज्य पण दिलं. असे हे कृपानिधी आहेत, असे हे भगवंत आहेत. इतके हे भगवंत प्रेमळ आहेत. ते म्हणतात की असा विचार केला तर वानर जात पशूंची जात आहे, परंतु यांचासुद्धा भगवंताने उद्धार केला, त्यांना जवळ केलं आणि त्यांचा पण उद्धार केला. असे हे भगवंत आहेत. आणि अशा या भगवंताचं फक्त तुम्ही नाम घ्या. ज्यांना त्याचं वर्णन करता येतं रूपाचं ते अजून छान. ते म्हणतात की तुम्ही केवळ श्रवण जरी केलं भगवंताच्या गुणांचं तरी पण आपले बरेचसे दोष दूर होतात. हे तर भागवतातही सांगितलं आहे नाही का, की श्रवण आणि अर्थात श्रवण भक्ती एक नंबर आहेच आहे. श्रवण जरी तुम्ही केलं भगवंताच्या या नामाचं, त्याच्या जोडीला त्याच्या गुणांचं,
तर आपली अनेक पापं नक्की नाहीशी होतात, यात शंका नाही. आणि म्हणून जिथे कुठे भगवंताचं नामसंकीर्तन, गुणसंकीर्तन जिथे कुठे चालू आहे, आपण जरूर ऐकावं. ऐकण्याने खूप खूप पुण्य मिळतं. आपल्या बुद्धीवर त्याचा खूप परिणाम होतो. आणि म्हणून श्रवण भक्तीसुद्धा जिथे जिथे शक्य आहे आपण करावी. जरुरी नाही की सर्वच लोकांना सगळ्या सेवा करता येतील. आज आपण ही सेवा इथे करतो आहोत ऑनलाईन. वाचन सेवा आहे, नामस्मरण सेवा आहे, रामपाठ म्हणता येतो, भागवताची प्रार्थना आहे, वाचन सेवा आहे आणि अर्थात निरूपण सेवा पण आहे. इतक्या सगळ्या सेवा आहेत. ज्याला जी सेवा जमेल ती आपण करायला हरकत नाही. आणि ज्याला असं वाटतं मला कुठली सेवाही करायला नीट जमत नाही, त्याने ऐकावं. ऐकण्याचं सुद्धा खूप पुण्य आहे. प्रचंड पुण्य तर श्रवणामध्ये आहे. कारण दुसरी भक्ती जी आहे ती कीर्तन भक्ती आहे. म्हणजे इतरांना सांगणं हा जो काय प्रकार आहे, मग ते तुम्ही कीर्तन करा किंवा प्रवचन करा, हिचा क्रमांक 2 आहे. तुम्ही 1 नंबरच्या ठिकाणी आहेत. लक्षात ठेवा, तुम्ही श्रवण करताना तुम्ही 1 नंबरवर आहात आणि बाकी सगळे सांगणारे लोक 2 नंबर आहेत. बघा, तुम्हाला गंमत वाटेल नाही का, की श्रवण भक्ती 1 नंबरला आहे आणि कीर्तन भक्ती 2 नंबरला आहे. जेव्हा मनुष्य द्वितीय भक्ती करतो, तो कीर्तन करतो किंवा प्रवचन करतो, तेव्हा तो काहीतरी करत असतो. त्यामुळे त्याचं थोडंफार रंजन होतंच. पण जे ऐकणारे असतात त्यांचा खरी कसोटी असते. पण त्यांची खूप श्रद्धा असल्यामुळे ते ऐकू शकतात. म्हणून श्रवण भक्तीला 1 नंबरची भक्ती म्हणले आणि कीर्तन भक्तीला 2 नंबरची भक्ती म्हणली. आणि अर्थात 3 नंबर आपली नामभक्ती आहेच आहे. असा नवविधी भक्तीचा क्रम आहेच आहे. अजूनही बऱ्याच भक्ती आहेत, 9 भक्ती आहेतच आहेत. कुठलाही प्रकार करा जो आपल्याला आवडेल तो. बरोबर आहे. तुम्ही श्रवण भक्ती करा, तुम्ही अर्चन भक्ती करा, तुम्ही वंदन भक्ती करा, आत्मनिवेदन भक्ती आहे, दास्य भक्ती आहे, अनेक प्रकारच्या 9 भक्ती आहेत. कुठली जी आवडेल ती करा, पण भक्ती करा. पण इतर सगळ्या भक्ती थोड्या कठीण आहेत. वेगवेगळ्या भक्तीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी लागतात. सगळ्यात सोपी आहे ती श्रवण भक्ती. पण लक्षात ठेवा, ती केली तरी खूप उपयोगी आहे. म्हणून श्रवण भक्ती जिथे कुठे आपल्याला श्रवण करता येईल आपण जरूर करा. तुलसीदास पण तेच सांगतात की श्रवण भक्तीला फार महत्त्व आहे. अनेक गोष्टी ज्या आहेत त्या श्रवणाद्वारे आपल्याकडे आलेल्या आहेत. श्रवण करून, पाठांतर करून अनेक गोष्टी आपल्याकडे ह्या अशा पद्धतीने खूप गोष्टी पुढे आलेल्या आहेत. आणि म्हणून आपण श्रवण भक्तीसुद्धा जरूर करा. आपण भागवतामध्ये सुद्धा ऐकलं की फक्त त्यांनी ती कथा श्रवण केली भागवताची, परीक्षित राजाने. त्याला बाकी कोणीही व्यक्ती भेटली नाही की असं म्हणू शकत होते की तू काळजी करू नकोस, तुझी चिंता आम्ही दूर करू. फक्त शुकमुनीने त्याला सांगितलं, फक्त तू कथा ऐक, श्रवण कर, बघ काय होतं ते. आणि खरोखर जो राजा या शापामुळे की मला तक्षक दंश करणारे 7व्या दिवशी माझा जीव कसा वाचेल अशी चिंता करणारा हा राजा, ही कथा पूर्ण झाल्यावर त्या बोराच्या आळीतून निघणाऱ्या आळीला म्हणतो, सूर्यास्त होत आल्या, मुनींचा शाप खोटा होता कामा नये. हे आळी तूच तक्षक बनशील तर मला फार आनंद होईल. असे उद्गार त्याने काढले. विचार करा, ज्या मृत्यूपासून तो आधी भयभीत होऊन लांब जाण्याचा प्रयत्न करत होता, टाळण्याचा प्रयत्न करत होता, ती कथा ऐकल्यावर भागवताची त्याचं मृत्यूचं भय संपलं. तो म्हणतो, ये तूच तक्षक धारण कर, तक्षकाचं रूप धर, असं तो आळीला म्हणाला. अशी कथा आहे. इतका महिमा आहे श्रवण भक्तीचा. बघा, श्रवण करण्याला खूप महत्त्व आहे. म्हणून श्रवण जिथे कुठे तुम्हाला करता येईल तिथे श्रवण करा, याला फार महत्त्व आहे. फक्त सांगणारी व्यक्ती, असं महाराज म्हणतात की सांगणारी व्यक्ती जी आहे ती या मार्गामधली असावी, ती या भक्ती मार्गामधली असावी. ती फक्त प्रोफेशनल असू नये. कारण भक्ती मार्ग हा जो मार्ग आहे, या मार्गामध्ये तुम्हाला साधनेची जोड पाहिजे. आणि साधनेची जोड असेल तर तुम्ही जरूर ही श्रवण करा.
अन्यथा केवळ शिक्षण घेऊन किंवा ग्रंथ वाचून किंवा अशी प्रॅक्टिस करून जर अशा प्रकारचे तुम्ही ऐकले तर त्याचा तुम्हाला विशेष फायदा होणार नाही असं महाराज म्हणतात. म्हणून ते म्हणतात की या क्षेत्राशी निगडीत श्रवण करताना त्या क्षेत्रातील साधना मार्गात असलेल्या व्यक्तीकडून तुम्ही असं श्रवण जरूर करा. त्याचा तुम्हाला प्रचंड लाभ होईल, यात शंका बाळगू नका. अशा प्रकारे तुलसीदास जे आहे ते नाम महिमा सांगतायत. ते म्हणतात मी हा नाम महिमा जो आहे तो अर्थात मी पण ऐकत चाललो आहे. अनेक कथा अनेक ऋषींनी एकातून एक दुसऱ्यातून तिसऱ्याला करतच आलेत. जसं यज्ञवल्क्य ऋषी जे होते त्याने अनेक कथा ज्या आहेत त्या भारद्वाजांना सांगितल्या. ते सगळं मी वाचलेलं होतं. त्यातल्याच बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. मला काही स्वतःला ज्ञान नाही हो, पण मी हे सगळं वाचलं आहे, ऐकलं आहे काही लोकांकडून. पण या कथा अशा प्रकारे पुढे आल्यात आणि या सगळ्या पुढे चालल्यात आणि त्याच्यामुळे माझा उद्धार होतो आहे. हे रामचरित्र लिहिण्याची माझी क्षमता नाही, हे मी करू शकत नाही. फक्त हे त्यांच्या कृपेने मी करण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणून ही प्रार्थना चालू आहे. सगळी प्रार्थनाच चालू आहे अजून. ते म्हणतात की भगवंत जिथे शिवसारखा भगवंत जो आहे तो जर समजा आपल्या चरित्रावर जर असं म्हणू शकतो, असं सगळं करतो, तर अजून कोणाचं तुम्हाला पुराव्याची गरज आहे. तेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवा, माझ्यावर ठेवू नका. ज्या गोष्टी ज्यांनी सांगितल्या त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि अशा प्रकारे तुम्ही श्रवण करा. अशा प्रकारे तुम्ही नामस्मरण करा. हे जर तुम्ही करत असाल तर नक्कीच तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी मिळतील ज्या तुमच्या मनामध्ये आहेत. आणि मला जे काही लिहितो आहे हे सगळं मी माझ्या स्थानिक भाषेमध्ये लिहितो आहे. मला कुठल्याही प्रकारच्या इतर भाषांचा माझा अभ्यास नाही. तसा मी जास्त शिक्षित नाही आहे. म्हणून मला जी भाषा येते इथली स्थानिक भाषा, त्या स्थानिक भाषेमध्ये हे जे काही मला थोडंसं अल्पस्वल्प समजलं आहे ते लिहून काढत आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. अशा प्रकारे तुलसीदास जे आहे ते आपल्याला मनपूर्वक आळवून सांगता आहे. तुलसीदासाने त्याच्या पुढे अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, परंतु त्या सगळ्या गोष्टी अर्थात आपण पुढच्या भागामध्ये ऐकूया. या ठिकाणी आता वेळ संपत आल्यामुळे आपण या ठिकाणी स्वल्प विराम घेऊया. श्रीराम समर्थ. आजची सेवा महाराज आपल्या चरणी अर्पण करतोय, स्वीकार करावा आणि कळत नकळत काही चूक झाली असेल तर क्षमा करावी आणि आमच्याकडून अशी सगळ्यांकडून अशीच सेवा घडून घ्यावी ही विनंती आपल्या चरणी आहे. श्रीराम समर्थ.